आता ना हात पोळे ना माझा, आता हात भाजायला येतात. सगळं सैराटच्या शूटिंग मधलं हे एरिया पूर्ण सगळं अशा प्रकारे माझ्या गुडघ्याच्या वाट्या दुकानात. बाय चिमे, बाय बाय, येतो. हा हा, गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आता तर झाली आहे सकाळ का दुपार आहे? नाही सकाळचं आहे अजून. शुभ सकाळ, सुप्रभात मित्रांनो, जय श्रीराम. तर अशा प्रकारे फायनली घरातून निघालो आहे. आता उशीर झाला ऑलरेडी खूप, आता अवघड आहे. चला मुलं बाय करायलेत. बाय 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 बाय. मित्रांनो विनय आलाय रोडला. थांबा तुम्हाला 2च मिनिटात भेट घालून देतो. वा 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 वा. मालक नमस्कार. तर मित्रांनो आता इथं ट्रिप 10 केलो आहे आता मी. आता बघू आपलं रनिंग किती होत आहे टोटल. थंडरबर्ड. मला ही गाडी घेऊन जायची होती, मी लाईट लावून घेतलं तो गाडीला. या नको होत नाही आता. हो अमित सर बाय बाय बाय. तर मित्रांनो आपण आता सिटीच्या बाहेर पडलेलो आहे. वाव, पुण्या वेळेला आपण जॉईन झालो आहे. मित्रांनो तुम्हाला सांगितलंच नाही मी कुठे चाललो आहे. की चाललो आहे नाशिकला. ही पहिलीच राईड आहे अशी लॉंग राईड. नाहीतर पहिला मी अक्कलकोट हातरसंगला तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तिथे. म्हणजे असं एक जवळपास 100च्या आतच सगळे. हा हा, काय भारी वाटतंय. माझ्यासोबत आहे पार्थ, माझ्या मामाचा मुलगा आहे. तिने माझ्यासोबत आहे. आपल्या तर गाडीला टोल नसतो. सावळेश्वर टोल नाका गेलेला आहे आता. तर मित्रांनो आपल्या राईडचे पहिले 50 किलोमीटर कंप्लीट झालेले आहे. वाव, पहिल्या 50 किलोमीटरमध्ये तर असं काय त्रास वगैरे नाही आहे. थोडं 50 किलोमीटरमध्ये काय करणार आहे. मी आता निघालो आहे राईडला. 30 एप्रिल तारीख. भयानक ऊन असतं सोलापूरमध्ये. पण हायवेला असं रनिंगमध्ये काय उन्हाचा काय त्रास वगैरे जाणवत नाही. इन्क्लोज असले असते तर मग अजून काय वाटत नसतं. थोडं फक्त चटके बसल्यासारखं, बाकी काय नाही. वा, कसा आहे आपला भगवा, एकदम कसा फडकतो, एकदम जबरदस्त. भगवायला बघितलं ना असं आतून एक अशी शक्ती पुढच्या म्हणून माहिती का. हा हा मित्रांनो, एवढी तहान लागली ना, खूप भयानक तहान लागली. पण इतक्या लवकर तर मी ब्रेक घेणार नाही. आत्ता तर कुठं 70 किलोमीटर झालेत तर. मित्रांनो टेंभुर्णी आलेले. तिथून आपल्याला आता राईड घ्यायचा आहे पुलाकडून. हा आला आता करमाळाचा रोड. म्हणजे आपला रूट असाच आहे की सोलापूर टेंभुर्णी, टेंभुर्णीवरनं करमाळा, करमाळ्यावरनं संगमनेर बायपासनी मग नाशिक, असा आपला रूट आहे. पण करमाळापर्यंत रोड चांगला नाही. करमाळापासून ते आल्यानगर 1 नंबर आहे रोड. आणि वाहतूक तर खूप भयानक आहे या रोडला. कंटिन्यू गाड्या येतात समोरनं. आणि सिंगल रोड असल्यामुळे ओव्हरटेक पण करता येत नाही. रांगच आहे. चलो, चान्स भेटलेला आहे. दिसतोय का समोरचा मुलगा? 4दा पाठीमागं पुढे करायला. हॉर्न द्यायचं, ओव्हरटेक करायचं, आडवं तिडवं गाडी घालून असतं. काय नेमकं म्हणजे त्याला काय करायचं काय? आता मुद्दाम स्लो घेतो होता. तेच म्हणलो अजून कसं काय आला नाही. घे अजून का समोर. नेमकं त्याला काय वाटायला काय माहीत, भारी वाटायला काय.
अरे एवढं जबरदस्त शिकलोय ना, माझं हेल्मेट असं पूर्ण असं लेफ्ट साईडला चाललं माहिती का. आता ना हात पोळे ना माझा, आता हात भाजायला आता. तेव्हा स्पीड कमी होती गाडीची, तेव्हा तर भाजायला ना हात, भयानक भाजायला. अशा प्रकारे माझ्या गुडघ्याच्या वाट्या दुखालेत. स्ट्रेचिंग करावं लागणार आहे गेल्यावर तुझा. 1-2 मिनटं ठेवा तर थोडं रिलॅक्स होईल, परत आपल्या पोझिशनला होऊ शकता. नगर 95, नाशिक 250 किलोमीटर अजून. श्री जगदंबा कमलवाणी मंदिर अशा प्रकारे आलेलं आहे मंदिर. आई शपथ, पाय गेले रामाचे, पाय पाय पाय. पार्थची हालत बेकार झाले पूर्ण. पाठीमागं बसून कसं उभारलं बघा. दया आली मला पार्थवर. सुंदर आहे मंदिर. आता देवीचं दर्शन घेतलं. अर्धा तास तर होऊन गेला इथं येऊन आम्हाला. खूप मोठा ब्रेक झाला. सोबत आपल्या पार्ट आहे. 2-2 हेल्मेट घेऊन बसलो. हे आपली बॅग, माझी फेवरेट बॅग. सैराटचं जे शूटिंग झालं होतं पिक्चरमधलं, ते मंदिर जे होतं ना सैराट पिक्चरमधलं, ते हे मंदिर आहे कमलादेवीचं. जे शूटिंग घेतलं आहे विहिरीचं सैराटमध्ये, ते आपण विहीर बघायला चालतो आता. हे सगळं सैराटच्या शूटिंगमधलं हे एरिया पूर्ण सगळं. पार्थ सांगतो आपल्याला सैराटचे इथं नेमकं कुठलं शूट झालं इथं सैराटमध्ये. सॉन्ग शूट झालेलं आहे सैराटचं. पार्थला लय माहिती आहे डिटेलमध्ये सैराटचं. पिक्चरमध्ये इंटरेस्ट नाही आपल्याला, पिक्चर बनवण्यामध्ये इंटरेस्ट. पिक्चर नाही, ब्लॉग बनवण्यामध्ये. ते झाड आहे का? सैराटमधलं झाड. सोलापूरला 104 आहे. हां, नाशिकला. मित्रांनो किती 950चं टाकलं फक्त पेट्रोल. 950ला फुल झाली टाकी. तर आपली थंडरवड असली असती तर आहे ना 2000ला टाकी. आता आपल्या पण पोटात गेलेलं आहे, गाडीच्या पोटात गेलेलं आहे. तर मित्रांनो आपल्याला आपले सागर सर भेटले अहिल्यानगरमध्ये. तर आता सागर सरांसोबत मस्तपैकी नाश्ता केलो. म्हणजे आम्ही केलो, सागर सर काय केलं. हॅपी जर्नी. धन्यवाद धन्यवाद. सगळं सामान आता निघतो. आता नाश्ता वगैरे केलो आहे, जरा नाश्ता करून आता दोघं पण निघतो. आता पुढचा स्टॉप संगमनेर किंवा संगमनेरचा पुढं करणार आहे. लवकरात लवकर सनसेट पॉईंट जिथं भेटेल ना तिथं थांबणार आहे आणि मस्त
जरा छोटे आपल्याला काय म्हणतात त्याला सिनेमॅटिक शॉट घ्यायचे थोडे सनसेटचे, त्यामुळे सनसेट एकदम चांगल्या ठिकाणी भेटावं वाटतं मला, माझी एवढीच इच्छा आहे, बाकी काय नाही. तर मित्रांनो, मी आणि पार्थ थांबलो होतो सनसेटसाठी. तर असं जात होता हायवेनी एकदम, मग इथं जरा मस्त शेत वगैरे दिसले आणि मस्त इथनं सूर्यास्त होत होता, त्यामुळं गाडी घेतली साईडला लगेच. थोडं सनसेटचं शूट केलं, थोडं 7:30 वाजता होता. अजून नाशिक इथनं 120 किलोमीटर आहे. तर आता बघू आता किती वाजता बसतो नाशिकला. आता मित्रांनो, आता नाशिक शहरामध्ये आल्यासारखंच आहे ट्रम्बेकला. ते अजून 10 वाजता वाजले तर 9:30. तर अजून वेळ आहे आम्हाला पोहोचायला, 1 तास खूप लागेल. आपण नेहमी तर मित्रांनो, आता पोचलो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. आता इथून जवळच आपलं. हर हर महादेव. मित्रांनो, आता वाजलेत किती, 11:15 झाले. पिंपळला आपलं विवेकानंद केंद्र आहे ते समोर, इथे पोचलो आम्ही सध्या. तर हा ब्लॉग इथे संपवतो मी, आणि कसा वाटला सांगा नाशिकचा प्रवास. भेटूयात नंतर, मग उद्या सकाळी अजून जाईल कुठेतरी त्र्यंबकेश्वरला वगैरे, मंदिरला जाऊन येणार. आता झोप पण लागली, हळूहळू झोप लागायला. तर झोपतो. जय श्रीराम.